मी स्क्रीन शेअर केलाय. एकदा कोणीतरी प्लीज कन्फर्म करेल की तुम्हाला प्रेझेंटेशन दिसतंय का? हो दिसते. ओके, थँक्यू. नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिलं सॉरी, प्रचंड सर्दी होती 2 दिवस. आवाज बसलेला असणार आहे, पण ह्या कारणासाठी केवळ मला ते सेशन बाबांना म्यूट करायला सांगा. मला फक्त ह्या कारणामुळे सेशन कॅन्सल नव्हतं करायचं. सो मला असं वाटलं एवढं तर बरं आहे की मी घेऊ शकते सेशन. सो प्लीज बेअर विथ दॅट. थँक्यू. सॉरी. जसं आम्ही दर शनिवारी आयडियल इन्व्हेस्टमेंट्स तर्फे आयडियल पाठशाला हा एक उपक्रम सुरू केलाय. ज्यामध्ये आम्ही एव्हरी सॅटरडे सकाळी फायनान्सशी रिलेटेड एखाद्या टॉपिकवरती अ, थोडं नॉलेज शेअर करायचा आमचा प्रयत्न असतो. अ, बरीचशी लोकं ऑलरेडी क्लायंट्सच आहेत आपले. मला आमच्या दोघांबद्दल सांगायला नको, बाबांना तुम्ही सगळे ओळखताच. आत्ताचा आमचा असेट्स अंडर मॅनेजमेंटची फिगर, नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि क्लायंट बेस आहे. आपलं सेशन ऑनलाईन आहे आणि ते जास्तीत जास्त इफेक्टिव्ह आणि सक्सेसफुल करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी लक्षात ठेवल्याच आहेत. बरेच जण मला दिसतायत. तुम्ही नाव चेंज केलंय. नसेल केलं तर रिनेम करा विथ युअर फुल नेम. व्हिडिओज ऑन ठेवलेत तर इंटरॅक्टिव्ह होऊ शकेल सेशन. सो प्रयत्न करा, पण ऑडिओज मात्र म्यूट ठेवा सो दॅट दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. अगदीच अर्जंट असेल तर मला कधीही ड्युरिंग द सेशन पॉज करून मध्ये विचारलं तरी चालेल. ह्या सेशनसाठी ॲक्टिव्हिटीची शीटची गरज नाही आहे, पण कधी असेल तर ती आम्ही ॲडव्हान्स शेअर करू. त्याची प्रिंटआउट तुम्ही कॅरी करू शकता. नोट्स घ्यायच्या असतील तर नोटबुक कॅरी करा. अटेंटिव्ह राहा. सिंपल डूज अँड डोंट्स आहेत. आम्ही साधारण एक 1.25 महिना झाला हे स्टार्ट करून आयडियल पाठशाला. इथे पहिल्या दिवसापासून जे टॉपिक्स कंडक्ट केले गेले त्याची लिस्ट आहे. जर तुम्ही यातले काही मिस केले असतील आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. नंबर पुढे मी पुढच्या स्लाईडवर असतीलच. माझी टीम तुम्हाला सगळ्याचे रेकॉर्डिंग शेअर करू शकेल, सो दॅट यातला एखादा जसं टॉपअप माहिती नाही आणि मला इंटरेस्टिंग वाटतंय, तर तुम्ही जाऊन ती लिंक मागू शकता किंवा कुठल्याही सगळ्याच मिळू शकतात. जसं मी मगाशी म्हटलं, आज आपण टर्म इन्शुरन्सवर फोकस करतोय. टर्मिनॉलॉजीज ऑफ टर्म इन्शुरन्स. सगळ्यात पहिलं, टर्म इन्शुरन्सची गरज कोणाला असते आणि टर्म इन्शुरन्स आपल्यासाठी काय पर्पज असतो आपल्या आयुष्यात. कोणाला अनम्यूट करून शेअर करायला आवडेल, कारण सगळ्यांना ही टर्म माहिती आहे, की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय. कोणाला आवडेल शेअर करायला अनम्यूट करून? थोडंसं इंटरॅक्टिव्ह राहील सेशन. म्हणजे इट इज फिक्स्ड पिरियड. फिक्स्ड सॉरी. पिरियड इन्शुरन्स येस. म्हणजे फिक्स्ड पिरियड इन्शुरन्स ना, म्हणजे फॉर अ पर्टिक्युलर टर्म 10 इयर 5 इयर वी टेक दॅट डिसाइड. बरोबर. ॲक्चुअली Or- टर्म इन्शुरन्सचा अर्थ हा आहे, की जिथे तुमचं लाईफ प्रोटेक्ट होतं आणि हम्म. ऑफकोर्स जसं तुम्ही म्हणालात, तो एक फिक्स टेन्युअरसाठी असतो. त्याची एक टर्म असते. नक्कीच तुमचा आन्सर बरोबर आहे. पण आपण काय कव्हर करतो? फक्त आपलं लाईफ कव्हर करतो. आता मला सांगा, तुम्ही 2 इन्शुरन्स ऐकले असतील, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम हा मल्टिपल टाइम्स तुम्ही ॲडमिट होऊ शकता आणि मल्टिपल टाइम्स तुम्हाला क्लेम लागू शकतो. मला सांगा, टर्म इन्शुरन्सचा क्लेम किती वेळा येऊ शकतो? ओनली वन्स. ओन्ली वन्स. वी आर गोइंग टू डाय ओन्ली वन्स. सो टर्म इन्शुरन्स घेताना खूप काळजी घ्यायची. टर्म इन्शुरन्स घेताना खूप स्टडी करून घेतला गेला पाहिजे. हा आपल्यासाठी नसतो. हा आपण पुढे येऊया त्यावरती. हा आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट कर. जर आपण नाही आहोत, आपण करते आहोत, जर आपण कमवतोय, आपण नसलो, तर आपली फॅमिली कसं सर्व्हाइव्ह करणार? ह्यासाठी टर्म इन्शुरन्स असतो. त्यावेळेला तो इन्शुरन्स खूप
काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे, कारण त्याची पुढची प्रोसेस करायला आपण नसणार आहोत. सो एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट नेहमी तुमच्याकडे हवा. जर काही झालं तर फॅमिलीला माहिती पाहिजे, की आपल्या पॉलिसीज कुठे आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण खूप छान पॉलिसीज घेतो, बट डू शेअर ऑल द पॉलिसीज, all the documents. Every member of your family should know where the policies have been kept. For any unforeseen event happening in the family, everybody should know की at least documents कुठे आहेत. See, they may not know the procedure. ती एक ॲडवायझर गाईड करू शकतो किंवा कंपनीचा RM असेल ओळखीचा, तर तो गाईड करू शकतो. सो आपण एक-एक टर्म्स बघूया आता, ज्या टर्म इन्शुरन्समध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. पहिलं आहे लाईफ इन्शुरर आणि लाईफ इन्शुर्ड ह्यात एक फरक आहे आणि हा खूप बेसिक पॉइंट आहे. लाईफ इन्शुरर म्हणजे एखादी कंपनी किंवा इन्स्टिट्यूट, कंपनीज रादर, जी तुमचं लाईफ कव्हर करणारे, जी इन्शुअर करणारे, ती लाईफ इन्शुरर असते. आणि लाईफ इन्शुर्ड म्हणजे आपण जे त्या कंपनीकडून आपलं लाईफ इन्शुअर करून घेणार आहोत. म्हणजे आपण वी आर दी बायर्स, सो वी आर लाईफ इन्शुर्ड. आपलं लाईफ इन्शुअर्ड केलं जातं, सिक्युअर केलं जातंय बाय लाईफ इन्शुरर, which can be any company. It could be LIC, it could be Kotak Life, it could be Tata, it could be ICICI Life. फरक कळला या दोन गोष्टींमध्ये? मी पुढच्या स्लाइडला जाऊ? तुम्ही हो. तुमचं उत्तर किंवा काही चॅट बॉक्समध्येही टाकू शकता. थँक यू. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. येस. सो इकडे एक पॉइंट महत्त्वाचा असा आहे, की लाईफ इन्शुअर्डलाच आपण पॉलिसी होल्डरही म्हणतो, कारण तोच स्वतः होल्डर असतो आणि त्याचंच लाईफ कव्हर केलेलं असतं. आता आपण बघूया, की सम ॲश्युर्ड किंवा डेथ बेनिफिट काय? तर जेव्हा आपण टर्म इन्शुरन्स घेतोय, तर काही झालं लाईफला, तर काय मिळतं? सम ॲश्युर्ड मिळते. जितक्याची पॉलिसी घेतली आहे, तितकी अमाउंट तुम्हाला इन युअर डेथ केस यू गेट इट. नॉट यू, युअर फॅमिली, युअर नॉमिनी विल गेट इट. सो आता काही जण म्हणतात मला, आम्ही जेव्हा त्यांना अप्रोच करतो, की तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स आहे का? सी, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण सुरुवातीला जाणून घेऊया. जर तुमच्याकडे एक एक्स अमाउंट आहे एक्स्ट्रा, जी तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे, मी नेहमी सांगते, की सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचं इन्शुरन्स साइड तुमची स्ट्राँग करा. हा पॉइंट मी आय थिंक हा पॉइंट आय थिंक मी हेल्थ इन्शुरन्सच्या वेळेला पण कव्हर केला होता. जेव्हा एखादी व्यक्ती येते, आमच्याकडे सर्टन अमाउंट आहे इन्व्हेस्ट करायला, आम्ही नेहमी विचारतो, इन्शुरन्स झालाय का? हेल्थ इन्शुरन्स आहे का? फॅमिली सिक्युअर्ड आहे का? कारण जर काही तुमच्या लाईफमध्ये अनफोर्सिन होणार आहे, तर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आमच्याकडून किंवा बँकेतल्या एफ-डी मोडणार आहात आणि त्यातनं ती तुम्ही गरज भागवणार आहात. सो इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचा पर्पज काय असतो, की आपण नीट ऐका, खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आपण जे लाईफ जगतोय, ते लाईफ कुठल्याही आयुष्यातल्या वाईट गोष्टीमुळे आपली किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सची लाईफस्टाईल खाली येता कामा नये. सेम लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी म्हणून इन्शुरन्सचे सगळे प्रकार आहेत. त्याला रिइन्स्टेट म्हणतो आपण, जे तुमची परत तुम्हाला त्या लेव्हलला आणून ठेवतं. मग अशा वेळेला 2 गोष्टी. आम्ही कधी-कधी विचारतो टर्म इन्शुरन्स का? हो, ते म्हणतात आहे ना, म्हणजे 5,00,000चा 10-15 लाखाचा LIC आहे, 25 लाखाचा LIC आहे. पण लोकांना हे नाही कळत, की आता पगार वाढलाय तुमचा. तुमचा अॅन्युअल इन्कमच जर 20-25 लाख झालाय, तर तुम्हाला मे बी ती सम ॲश्युर्ड 10 आणि 15 आणि 20 लाख सफिशियंट नाहीये. लक्षात घ्या, हेल्थ इन्शुरन्सला तुमच्या इन्कमशी काहीही कनेक्शन नाहीये त्याचं. तुमचं इन्कम खूप कमी किंवा खूप जास्ती असेल, तरी तुम्ही हवं त्या अमाउंटचा हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता. एकच मिनिट. पण जर तुमची अ, तुम्हाला जर टर्म इन्शुरन्स घ्यायची आहे, तर मात्र ते तुमच्या डायरेक्टली इन्कमवर प्रपोर्शनेट असतं. सो जसं मी मगाशी म्हटलं, 2 मुद्दे आहेत. तुमच्या इन्कमला जेवढी एलिजिबिलिटी आहे, त्यापेक्षा कमी असेल, तर ते खूप तुमच्या फॅमिलीला नंतर काही झालं, तर सर्व्हाईव्ह करायला डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि जर
म्हणजे जास्ती तर अलाउच नाही करत, पण आपण ऑप्टिमम लेव्हलला किंवा जवळपास राहायचा कायम आपलं टार्गेट असलं पाहिजे किंवा आपला फोकस असला पाहिजे. जनरली तुमच्या मंथली इन्कमच्या 200 पट किंवा तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 20 पट. धिस इज द आयडियल सम एश्युअर्ड. आम्ही जेव्हा केव्हा माणूस येतो, तेव्हा आम्ही आधी इन्कम विचारतो. कोणी-कोणी सांगतं, "मला ना 2 करोडची पॉलिसी पाहिजे आणि इफ युअर इन्कम इज जस्ट 5 लॅक्स, यू आर नॉट एंटायटल्ड टू 2 सीआर." मग आम्ही काय करतो, 1 सीआरची घ्या, 50 लाखाची घ्या. तुम्हाला जी आय थिंक 5 लाखाला तर 1 सीआर अलाउड असतं. सो एलिजिबिलिटी आहे तेवढी घ्या. जसं जसं तुमचं इन्कम वाढत जाईल, आपण एक ॲडिशनल पॉलिसी घेऊ शकतो आणि तुमची सम एश्युर्ड आपण वाढवू शकतो. ओके. कोणाला अजून डिटेलमध्ये काही विचारायचं असेल तर आत्ता किंवा नंतर तुम्ही ते विचारू शकता. पुढे जाऊया. काही मेसेजेस असतील तर सांगा. पॉलिसी टर्म हा खूप कन्सेप्ट सुंदर आहे. अ, मी तुम्हाला आज एक कन्सेप्ट सांगते. पॉलिसी टर्म ही किती असावी? मगाशीच आपण टर्मबद्दल बोललो, की येस, जसं गणेशजींनी सांगितलं, की एक फिक्स टर्म असते. आता हा प्रश्न आहे, की किती ठेवायला पाहिजे? तर एक सिंपल लॉजिक आम्ही नेहमी सांगतो, की तुम्ही ती टर्म ही अशी ठेवा, की तुमची नेक्स्ट जनरेशन तोपर्यंत त्यांचं एज्युकेशन झालेलं असेल आणि त्यांना जॉब लागलेला असेल किंवा ते स्वतःच्या पायावर कुठेतरी थोडेफार सेटल झालेले असतील. काही लोकं काय करतात, जेव्हा मी 70 वयापर्यंत घ्यायला सांगतो, मग ते म्हणतात, "नाही, नाही मॅडम, मला ना दुसरीकडून ना खूप कमी कोट मिळाला मग आणि तुमच्या आणि त्यांच्या प्रीमियममध्ये ना 4, 5, 6,000 चा फरक येतोय. सो आम्ही दुसरीकडून पॉलिसी घेतो. मग आम्ही त्यांना सांगतो, की आम्हाला पॉलिसी शेअर करता का? आम्ही ॲपल टू ॲपल कंपॅरिझन करून बघतो. तेव्हा आम्हाला कळतं, की त्यांनी फक्त 60व्या वर्षापर्यंत कव्हर घेतलंय. मे बी असं झालं असेल. तर आपल्याला 60 वयापर्यंत हे कॅल्क्युलेट केलं पाहिजे, की दुसरी पिढी सेटल होतीये का? जर मुलं खूप लहान असतील आत्ता, 60व्या वर्षापर्यंत सपोज त्यांना हायर एज्युकेशन नसेल संपत, तर एक्स्ट्रा घ्या. मे बी तुम्हाला आत्ता 3,000-4,000 चा वार्षिक बर्डन पडेल, पण तुमच्या पुढच्या पिढीसाठी काही झालं घरात, तर ते खूप थँकफुल असतील तुम्हाला. फॉर युअर डिसिजन ऑफ वाईज डिसिजन ऑफ बायिंग एन इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स. सो जनरली आम्ही 70 किंवा 75 सांगतो. 70 इज अल्सो ओके अप टू एज ऑफ 70. द मोर द टर्म इज बेटर. पण तुमच्यावर आहे. आपण प्रत्येक केस टू केस, फॅमिली टू फॅमिली बसून ते डिस्कस करूही शकतो. अ, हे झालं पॉलिसी टर्मबद्दल. नॉमिनी. मी मगाशीच म्हटलं आपण एवढा वेळ हेच डिस्कस करतोय, की टर्म इन्शुरन्समध्ये नॉमिनी खूप महत्त्वाचा असतो. मी अजून एक सांगू, आम्ही सरळ लोकांना विचारतो, तुमच्यावरती डिपेंडंट घरी किती आहेत? If somebody is not married, somebody doesn't have kid, to be very honest, that person may not even need term insurance. मग आम्ही त्यांना सांगतो, जी अमाउंट आहे इन्व्हेस्ट करा. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही यातनं इन्कम घ्या. तुम्ही तरी ते पैसे एन्जॉय करा. See, Indians have a habit of dying rich. Why do you want to die rich? Utilize it. But yes, those who have kids, मग आमच्याकडे अशाही केसेस येतात, जिथे मुलं मे बी मतिमंद आहेत. त्यांना जास्ती टर्म इन्शुरन्सची गरज असते घेण्याची. का? तर तुमच्यानंतर त्यांचा खर्च खूप येऊ शकतो. त्यांची देखभाल कोण करणार? मेडिसिन्स सगळंच. स्टे. सो अशा वेळेला बेसिकली नॉमिनी. सो हा सगळा मुद्दा नॉमिनीकडे आहे, की नॉमिनीला त्याचंच दुसरं नाव आहे बेनिफिशियरी. सो हे सगळं आपण आपल्या फॅमिलीसाठी करतोय, की त्यांना पुढे सेम हे लाईफ स्टाईल कंटिन्यू ठेवता आली पाहिजे. येस गणेशजी, तुम्हाला काही विचारायचं होतं? सॉरी. तुम्ही अनम्यूट करता? Nominee आहे ना, so definitely nominee gets, or sometimes there is a dispute between nominee and legal heirs. जो legal dispute होतो. नॉमिनी अँड सॉरी. Some other legal heirs. आता suppose I have nominated my son आणि उद्या येस. I have got say another 2 daughters or somebody. Can they challenge it? Or that? 2 गोष्टी कन्सिडर केल्या जातात. चॅलेंज केलं गेलं तर. एक हां, पॉलिसी डॉक्युमेंट. या हां. पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये कोण नॉमिनी आहे आणि दुसरं तुमची विल. हं. जनरली विल सरपास करते, बट इन केस ऑफ टर्म इन्शुरन्स, ओनली इन केस ऑफ दिस, युअर पॉलिसी डॉक्युमेंट इज
कन्सिडर्ड व्हॅलिड. Authentic. अजून Okay. एक गोष्ट आहे, सॉरी टू इंटरप्ट, अजून एक गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा पहिल्या वेळेला पॉलिसी काढता, नॉमिनीचं जे नाव देतात तेच पॉलिसी डॉक्युमेंटवर राहतं. नंतर चेंज केलं तरी पॉलिसी ओरिजिनल चेंज होऊन येत नाही. फक्त तुम्हाला एक छोटीशी इंटिमेशन येतं. सो लक्षात ठेवायला लागतं, की मी चेंज केलं आणि आता हा नॉमिनी आहे आणि एक छोटंसंच प्रूफ मिळतं. सो ही गोष्ट महत्त्वाची आहे. थँक्स फॉर ॲड्रेसिंग. इनफॅक्ट यांच्या प्रश्नामुळे मला एक चांगला पॉइंट आठवला वुमन प्रोटेक्शन ॲक्ट आहे, जिथे तुम्ही तिथे जर त्याला टिक मार्क केलं टर्म इन्शुरन्स घेताना, तर तुमची वाईफ तिथे जो इन्शुअर्ड आहे, जो पॉलिसी होल्डर आहे, त्याने जर वुमन प्रोटेक्शन ॲक्टला वुमन वेल्थ प्रोटेक्शन ॲक्टला जर त्याने एनरोल केलं, म्हणजे तिथे एक ऑप्शन असते, फक्त एक छोटीशी टिक केली, तर MWPA. कोणाची डेथ झाली जर कोणाची डेथ झाली, तर हे पैसे गव्हर्नमेंट त्याच्यावरती काही आक्षेप घेऊ शकत नाही. हे पैसे वाईफला आणि मुलांनाच दिले जातात. इफ समबडी रिमॅरीड तरीसुद्धा ते नॉमिनी चेंज नाही करू शकत सेकंड वाईफला. ते पैसे फर्स्ट वाईफला आणि तिच्याच मुलांना जातात. सो वुमन प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्याबद्दल पण आपण कधीही पॉलिसी घेताना हा ॲडवायझरबरोबर डिस्कस करू शकता तुम्ही. आता वळूया पुढच्या पॉइंटकडे विच इज प्रीमियम. प्रीमियम हा टर्म इन्शुरन्समध्ये 6 मंथली आणि इयरली भरला जातो. 2 ऑप्शन्स असतात. आता असं होतं की 6 मंथली लोकांना थोडं कम्फर्टेबल वाटतं, कारण तिकडे आपल्याला ऑप्शन मिळतो वर्षातनं 2दा भरायला. आणि इयरली असं एखाद्या वेळेस बर्डन वाटू शकतं, की अ, एकाच महिन्यात मुलांची फी पण भरायची आहे, घरातला काहीतरी दुसरा खर्च आला, एखादं कार्य चांगलं वाईट आणि हा एक मोठा प्रीमियम पण भरायचा आहे. हेल्थ कुठलीतरी दुसरी पॉलिसी पण तेव्हाच ड्यू आहे. सो ह्याच्यातनं पण इयरली थोडा स्वस्त असतो 6 मंथलीपेक्षा. सो ह्यातनं मी आय थिंक हे आधी पण सांगितलं 1-2दा. मी परत एकदा रिपीट करते, कारण हा खूप सुंदर कन्सेप्ट आहे. तुम्ही काय करू शकता, की अच्छा सॉरी मगाशी गणेशजी अजून एक गोष्ट, जरी चॅलेंज झालं, मला एक सॉरी पॉइंट आठवला, जरी चॅलेंज झालं, तरी पण तुम्ही कंपनी आजकाल खूप IRDAच्या रूल्सप्रमाणे बेनिफिशरीचे सगळे आयडी प्रूफ, त्यांचा चेक, त्याच्यावरती त्यांचं नाव प्रिंटेड असलं पाहिजे. स आणि इनफॅक्ट नॉमिनी ठेवताना पण पॅन कार्ड, नुसतं नाव नाही. कारण XYZ आता कोणीतरी संजय जोशी, आता हे खूप कॉमन नाव आहे किंवा संजय शाह असे कितीतरी असू शकतात. सो नाही, पॅन नंबर पण मागतात. सो आजकाल खूप रूल्स पण सेबीनी पण खूप स्ट्राँग केलेत आणि IRDAनी पण केलेत. सो मला जस्ट आठवलं, की त्यामुळे नॉमिनीला खूप थोडासा स्पेलिंग जरी मिस्टेक असेल, तरी पण ते आमच्याकडे पण खूप मग डॉक्युमेंट्स मागतात. खूप वेळ घेऊ शकतात. सो आजकाल असं नाही राहिलंय. चॅलेंज केलं तरी तिथे जे नाव आहे, त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स कंपल्सरी द्यायला लागतात आणि प्रूव्ह करायला लागतं. Aishwarya सो ma'am, चला. if you allow me, I have a related question, exactly to what we are discussing. येस. I wanted to ask you, I'll take my own example. Let's say my daughter buys a term policy and येस. she, allots 50-50 to me and my wife as nominees. Later on, let's say her in-laws, they make her sign a will, or, they challenge it in court. So what will the company do? That is, what will the insurer do? Will they first give the money to the nominee and they say that now you fight it out in the court? Or if a will copy is given to the company, then they will hold the money until the court case is decided? I understand that the nominee is not the final holder, but then will the company initially उसको पैसा देके बोलेगी कि अभी तुम लोग कोर्ट में सेटल करो, या उन लोग होल्ड करेगी? क्योंकि एक बार पैसा आ गया नॉमिनी के पास, तो देन उसके पास उतना स्ट्रेंथ है केस फाइट करने के लिए. थैंक यू. या गुड पॉइंट. एक तो नॉमिनी के पास पैसा गया, जब तक पैसा खा पी के खत्म नहीं है, यू कैन फाइट, यू बोथ कैन फाइट. बट अदरवाइज वंस नॉट इन दिस केस, इवन अदरवाइज वंस यू कंज्यूम द मनी, इफ यू प्रूव टू द कोर्ट ये पैसा खत्म हो गया, तो कुछ नहीं होता आगे केस में. बट एज आई सेड, यहाँ पे विल नहीं, यहाँ पे सिर्फ एक ही केस ऐसी है जहाँ पे टर्म इंश्योरेंस के केस में पहले पॉलिसी डॉक्यूमेंट देखा जाता है और पॉलिसी डॉक्यूमेंट के हिसाब से ही प्रोसेस होता है. दिस इज द नॉर्मल केस.
बट इफ देर इज डिस्क्रिपेंसी या फिर कुछ क्रिटिकल केस है तो फिर देर इज अ लॉन्ग, फिर एम्बुड्समैन में जाना पड़ता है, वो सब एक बड़ी प्रोसेस है। बहुत रेयर ऐसे होता है क्योंकि ये केस में कंपनी नॉमिनी को ही देगी। विल जनरली विल सरपासेस। आपका पॉइंट अच्छा है कि बेनिफिशियरी विल में, सॉरी अदरवाइज बेनिफिशियरी बैंक एफडी में सभी जगह आप कुछ भी दे दो, विल का फाइनल है। बट इन केस ऑफ टर्म इंश्योरेंस कंपनी विल ऑलवेज गिव अ प्रायोरिटी टू हुज नेम इज रिटन ऑन द पॉलिसी डॉक्यूमेंट, और if it Thank is you, ma'am. changed, that is given a priority. And Thank you, thank another you. thing, you can change the nominee anytime and any number of times. Suppose after marriage, if you want to, instead of mother, if you want to your spouse, you can change the nominee at that time only. Correct. Nomination change is very easy process. इनफैक्ट किसी को नॉमिनी रखा है और उसकी डेट पहले हो जाती है तो इट इज पॉलिसी होल्डर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज इट, बिकॉज नहीं तो आगे जाके सक्सेशन प्रूव करना इशू हो सकता है, बहुत बड़ी लंबी प्रोसेस रह सकती है। सो आई वाज एक्सप्लेनिंग अबाउट प्रीमियम. My point here was, when you want to opt for yearly premium, yes, we agree that the returns, the cost is, sorry, the cost is little higher, but हमारे पास एक उसके लिए solution है. What you can do is, whatever the yearly premium is, divide it by 12 and then start an SIP. Like if the premium comes out to be 35 or 36,000, so in that case, you can start with an SIP of around 3,000 a month, which is done in a particular fund, which is not an equity, a particular category, which will not go negative in 1 year. आपको बहुत ज़्यादा रिटर्न्स नहीं मिलेंगे. You can expect 5.5 and 6.5 between that. But you would be rest assured that this much money is kept aside and with which we can pay a premium after a year. तुमच्या पॉलिसीची जेव्हा रिन्युअल तुमच्या पॉलिसीचं ड्यू असतं तेव्हा तुम्हाला आमच्याकडून कॉल येतो 15 दिवस आधी आणि आम्ही ते पैसे तुम्हाला काढून देतो आणि तुम्ही तिथून प्रीमियम भरू शकता. अजून एक गोष्ट, इफ यू डोंट हॅव पॉलिसी विथ अस, विथ समबडी एल्स, कुड बी लाईफ, हेल्थ, critical illness, PA, any policy, or even guaranteed benefit policy wherein premiums are higher than 1 lakh or 2 lakhs rupees a year, you can tell us, this is the policy, premium is, we have to pay somewhere else. I'm finding it difficult how to manage. What we can do is start an SIP here. जिथे कुठे तुमची पॉलिसी असेल आम्ही पैसे काढून देऊ, तुम्ही प्रीमियम भरा. सो सोल्युशन आम्ही देऊ शकतो, पॉलिसी कुठेही असली तरी चालेल. सो दिस वॉज अबाउट प्रीमियम. क्लेम्स बद्दल थोडंसं बोलूया. जसं मी म्हटलं, पॉलिसी घेताना आपण काय काय क्रायटेरियाज बघायच्या, टर्म किती आहे, प्रीमियम किती आहे, काय कव्हरेज मिळणार, हे सगळं तर महत्वाचं आहे. पण सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे, आपण घेतो कशाला पॉलिसी, तर क्लेम्ससाठी. सो क्लेम हॅज टू बी, क्लेम रेशिओ असतो प्रत्येक कंपनीचा, ते आपल्या रिपोर्टमध्ये पब्लिश करत असतात. त्याचा आम्ही थोडासा डेटा इथे दाखवणार आहोत. तो रेशिओ मेक शुअर की तो 97-98 पेक्षा जास्ती आहे. So this is the table which has a data from 21 to 24 and an average of it. We have included LIC, ICICI, Tata Life and Max Life. Max Life is now Axis Max Life. सो ह्या 4 कंपनी जनरली आम्ही करतो. याचा अर्थ असा नाही की HDFC वाईट आहे. वी आर नॉट प्रमोटिंग एनी पर्टिक्युलर कंपनी. ऑफकोर्स केस टू केस आम्ही एखाद्या कंपनीला अवॉइड किंवा एखाद्या कंपनीला अप्रोच करत असतो. पण इन अँड ऑल हा डेटा आहे आणि हा क्लेम रेशो. याचा अर्थ काय आहे, 100 केसेस आल्यावरती 1-2 केसेस रिजेक्शनला जातात आणि बाकीच्या सगळ्या या कंपनी सेटल करतात. का असं होतं, याचा अर्थ ऑलमोस्ट सगळ्या होतात. 1-2 रिजेक्ट का होतात, तुम्हाला काय वाटतं, काय कारण असू शकतात? कोणाला आन्सर करायचंय, काही कॉन्ट्रीब्यूट करायचं इकडे, कारण महत्वाचा मुद्दा आहे.
There could be some kind of a malified intention by the life insured Very at the good. time of taking the policy. Maybe in Very 3-4 good. years, he may decide to commit suicide, and of course, though 3-4 years मायने नहीं रखता, because after the first year that. But what I'm trying to say, there could be some malified intention or some Very fraud. good. Nullified intention was the very right answer. निलेशजी थँक्यू. कोणी जर स्मोकर आहे आणि त्यांनी ते डिक्लेअरच नाही केलं आणि त्याला लंग कॅन्सर झाला, तर हे कंपनी रिजेक्शनला जाऊ शकतं. अगेन नीलेश जी, एक आपने बहुत अच्छा पॉइंट बताया. टर्म इन्शुरन्समध्ये सगळे डेथ कव्हर करतात. आजकाल तर टेररिझम अटॅक्स पण करतात. पण एनी सुसायडल केस विदिन 365 डेज इज नॉट कन्सिडर, कारण त्यांना असं वाटतं की माणूस जर सुसायडल इंटेन्शननी पॉलिसी घेतोय, ही कॅनॉट वेट फॉर अ इयर. सो 1 वर्षानंतर सुसायडल हे पण मिळतात, अटेम्प्ट्स पण कव्हर केले जातात. पण अदरवाईज सगळे आजकाल IRDAचा रूल आहे. सुरुवातीला असं होतं की नाही, लाईफ इन्शुरन्स मतलब सिर्फ LIC एक भरोसा था. आता असं नाहीये. सगळ्याच कंपन्यांची रेग्युलेटरी बॉडी जर सेम आहे, विच इज IRDA, सगळ्या कंपन्यांना त्याचे रूल्स फॉलो करायलाच लागतात. मग आम्ही लोकांना असंही सांगतो, तुम्ही आत्ता एक पॉलिसी घेतली जी LICकडे आहे ना, ती 25 लाखाची आहे. आता 1 करोडची घेताय, तर मे बी दुसरी कंपनी ट्राय करा. एक ICICI आहे, तर एक टाटा करा. सो दॅट एका कंपनीने दिल्यावरती दुसऱ्या कंपनीला देणं भाग असतं. तो IRDA प्रेशर टाकतं. नॉट नेसेसरी करायलाच पाहिजे. पण ज्यांची ऑलरेडी एक आहे आणि त्यांना दुसरी पगार वाढला, गरज वाढली, दुसरी घ्यायची झाली, तर थोडं डायव्हर्सिफिकेशन करू शकतात. आणि प्रीमियम्स चेक करू शकता. तुम्ही त्याचे फीचर्स चेक करू शकता. काही ठिकाणी आता आपण त्याच्यामध्ये पण येऊया. प्रीमियम वेव्हर्स वगैरे असतात. सो हा एक जस्ट डेटा आहे, की अ, लोकांना ना खूप भीती असते, की मला कव्हर मिळणार की नाही? किंवा अजून एक पॉइंट मला इथे शेअर करायचा आहे. जेव्हा ना लोकं पॉलिसीची प्रोसेस जेव्हा आम्ही करत असतो ना, तेव्हा कंपन्याच खूप डॉक्युमेंट्स मागतात. 3 वर्षाचं ITR लागतं. तुमची सॅलरी स्लिप लागते. तुमचे सगळे डिटेल, म्हणजे तुम्हाला काही आजार आहेत का? तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांना जर जाणवलं, की अरे डोक्याला टक्कल पडलं, म्हणजे तुम्ही काही ट्रीटमेंट केली आहे, तर मग ते सांगा. खूप अर्ली एजमध्ये हे झालंय. सो डॉक्टर्स खूप स्मार्ट असतात. सो ते काय मागतात. पण तेव्हा लोकं इरिटेट होतात. आम्ही त्यांना तेच सांगतो, आम्हाला वेळ द्या. ही प्रोसेस सुरुवातीला 1, 2 ते 3 आठवडे घेणार आहे, ह्याचं समजून चला. आणि कंपनीला कोऑपरेट करा, बिकॉज एनी अनफोर्सिन, तुम्ही जर हा प्रीमियम भरलात 20-30 हजाराचा, 1 लाख झाले, 2-4 वर्ष गेली, 1 लाखाचा प्रीमियम भरला, काही झालं होऊ दे नको, पण तर कंपनीला 1-2 कोटी द्यायचे. सो कंपनी हे सगळं स्क्रुटिनाइज नक्कीच करणार, की तुम्ही काही खोटं तर नाही ना बोलत. तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री आहे का? सर तुम्ही चुकून काहीतरी बोललात, तर ते बरोबर अंडररायटर्सची टीम असते. सो तुमचा इंटरव्ह्यू होतो, टेलिफोनिक इंटरव्ह्यू, व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि मला असं वाटतं, की सुरुवातीला सगळं द्यावं. मेडिकल टेस्टही करायला लागू शकतात. त्याच्यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात, 3 गोष्टी असू शकतात. एक तर सगळं स्मूथ होतं, काहीच नाही प्रॉब्लेम आहे. त्यांना पण कन्फर्म राहतं, की हे आम्ही एक्सेप्ट केलं आणि काही झालं तर आम्ही क्लेम देणार. दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेस त्यांना जाणवतं, की अरे थायरॉईड तर या माणसाची खूपच लेव्हल हाय आहे. प्रीमियम 30,000 नाही, तुम्ही 33-34 भरा. BMI इंडेक्स तुमचा जास्ती आहे. तुम्ही 4-5 हजाराचं लोडिंग म्हणतो आम्ही त्याला. लोडिंग लावलं जातं. जास्ती भरा, पण आम्ही कव्हर करतो. चालेल. अशा केसमध्ये पण भरा, कारण तो करोडमधला आपण डील करतोय. तो प्रश्न करोडोंचा आहे, लाखांचा आहे. सो जेव्हा कंपनी लोडिंग लावते आणि जेव्हा कंपनी काही डॉक्युमेंट्स मागते आणि एक्सेप्ट करते, तेव्हा तिची जबाबदारी असते त्या कंपनीची. काही झालं तर तुम्हाला क्लेम देणं. आणि कोणी मिडलमॅन आमच्यासारखा असेल, तर तोही फाईट करतोच, की आणि आजकाल आहे ना, डेथ केसला फाईटही करायला नाही लागत. नेमकाच आमच्या म्हणजे बाबांच्या मित्र, ते पण एक ॲडवायझर आहेत. अनफॉर्च्युनेटली मध्ये जो काश्मीरमध्ये इव्हेंट झाला, त्यामध्ये त्यांचा क्लायंट होता, जो डेथ झाली ऑन द स्पॉट. तर त्यांचा क्लेम लिटरली पहिल्याच दिवशी त्यांना कळल्या-कळल्या, म्हणजे तो दिवस संपला होता, मग दुसऱ्या दिवशी लगेच ₹3,00,000 देण्यात आले फॉर द फॅमिली टू डू द रेस्ट ऑफ द थिंग्ज, ॲडमिशन किंवा ट्रान्सफर ऑफ डेड बॉडी. ही लगेच आठवड्याभराच्या आत त्यांना जी 1 CRची सम होती ती पण दिली गेली. सो जेन्युइन केसेस आजकाल खूपच स्मूथली, कारण सगळ्याचे रूल्स आहेत, सगळ्याचे डॉक्युमेंट्स आहेत. सो हा क्लेम रेशिओ आहे. म्हणजे थोडंफार
त्याची माहिती शेअर करायची होती. ग्रेस पिरियड. तर थोडंसं ग्रेस पिरियड बद्दल जाणून घेऊया. जर एखाद्याचा 1 जुलैला प्रीमियम ड्यू होता यावर्षी, तर आणि तो माणूस विसरला प्रीमियम भरायला, तर त्यांना कंपनी ग्रेस पिरियड देते. जनरली एक पिरियड असतो, ज्यात तुम्ही एक्स्ट्रा दिला जातो ड्यू डेटपासून, ज्याच्यात तुम्ही प्रीमियम भरू शकता आणि पॉलिसी कंटिन्यू ठेवू शकता. कोणाला आयडिया आहे की ग्रेस पिरियड कितीचा असतो जनरली? 1 month probably. व्हेरी गुड. इट इज 30 डेज. यू आर राईट. कधी-कधी रेअर केसेसमध्ये इट इज 15 डेज. सो थोडंसं म्हणजे आमच्याबरोबर एकदा पॉलिसी घेताना कन्फर्म करत जा. आम्ही ऑफकोर्स हायलाइट करतो इफ इट इज लेसर दॅन 30 डेज बिकॉज 30 डेज इज द स्टँडर्ड. जनरल गोष्ट आहे. व्हेरी गुड. सो पुढे जाऊया. फ्री लूक पिरियड. पॉलिसी घेतल्यावरती ना, घेईपर्यंत आमचं सगळं चालू असतं. आम्ही क्लायंटच्या टचमध्ये असतो, आम्ही कंपनीच्या टचमध्ये असतो. पॉलिसी आली का? पॉलिसी इश्यू झाली का? डॉक्युमेंट्स पाहिजे का? प्रीमियम भरला का? डॉक्युमेंट्स अपलोड झाले का? ही सगळी गडबड चालू असते. जेव्हा पॉलिसी इश्यू होते, तेव्हा ना क्लायंट बिझी होतो आणि ते लोकं चेकच नाही करत. हां, आली आहे पॉलिसी, माझ्या इनबॉक्समध्ये आहे. मग आम्ही त्यांना सांगतो की नाही, फ्री लूक पिरियड 30 डेजचा आहे. फ्री लूक पिरियड म्हणजे काय? पॉलिसी इश्यू झाल्यापासून 1 महिन्याच्या आत तुम्हाला त्यातल्या टर्म्स अँड कंडिशन्स आवडल्या नाहीत, कॅन्सल करायची आहे. तुमचा ईमेल आयडी वेगळा आहे, तुमचा ॲड्रेसच वेगळा आहे, तुमच्या नावाचं स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ काहीही चुकलं असेल, सम एश्युअर्ड काही मिस्टेक झाली चुकून, तर कंपनी फ्रीमध्ये 30 दिवसापर्यंत काहीही चेंजेस करून देऊ शकते. सो एकदा तो पिरियड गेला, की मग काही नाही होत किंवा खूप मोठी प्रोसेस आहे लीगल. सो आम्ही दरवेळेला आमच्याकडून कॉल जातो, पॉलिसी इश्यू झाली आहे, पॉलिसी चेक करा आणि काही असेल तर आम्हाला सांगा, आम्ही मॅनेज करू ते सगळं. सो फ्री लूक कुठूनही पॉलिसी घेतली तरी चालेल. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. या खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता काही ॲड ऑन रायडर्स बघूया. बऱ्याच साऱ्या पॉलिसीजचे वेगवेगळे इन्शुरन्सचे टाइप्स आहेत. सो जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स घेताय, जर तुम्हाला हवं तर तुम्ही काही ॲड ऑन्स त्यात करू शकता. ॲड ऑन्समध्ये काय-काय येतं? ॲक्सिडेंटल डेथ. जनरली ॲक्सिडेंटल डेथ झाली तर असं असतं, की एक एक्झाम्पल बघूया. 1 करोडचा सम ॲश्युअर्ड घेतलाय तुम्ही आणि ॲक्सिडेंटल पण 1 करोडच घेतलंय. जर डेथ नॉर्मल झाली तर किती मिळणार? तुम्ही रायडर घेतला ॲक्सिडेंटचा, पण नॉर्मल डेथ झाली आहे, तर किती मिळणार? 1 crore. 1 crore. 1 करोड. आता त्याच माणसाची जर ॲक्सिडेंटल डेथ होते, किती मिळणार? 2 crore hopefully. व्हेरी गुड. व्हेरी गुड. Yes. ठीक आहे. किंवा जर ॲक्सिडेंटल डेथची कव्हरेज फक्त 25 lakhs आहे, तर नॉर्मलमध्ये 1 CR मिळणार, ॲक्सिडेंटमध्ये 1.25 मिळणार. ठीक आहे. जी ॲक्सिडेंटलची सम ॲश्युअर्ड असेल ती मिळणार. इन केस ऑफ ॲक्सिडेंट ती पण मिळणार, ॲड होणार. ठीक आहे. सेकंड आहे वेवर ऑफ प्रीमियम. जर तुम्ही पॉलिसी काढल्यापासून प्रीमियम पेइंग टर्मच्या दरम्यान पॉलिसी होल्डरला टोटल डिसेबिलिटी होतीये, तर वेवर ऑफ प्रीमियमचा रायडर तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये कंपनी काय सांगते, तुम्हाला आता टोटल डिसेबिलिटी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही काम नाही करू शकत म्हणा, तुम्ही बेड रिडन आहात, तुमचे एक्सपेन्सेस खूप वाढलेत किंवा तुम्ही इन्कम लॉसच्या फेजमध्ये चुकून गेला आहात, तर कंपनी टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पेइंग युअर रिमेनिंग प्रीमियम्स. सो हा रायडर आहे. ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा भरायला लागतात, पण ते तुमचं लाईफ सिक्युअर करतं. फॅमिलीसाठी. फॅमिली इन्कम बेनिफिट. जर 2 केसेस आहेत. पॉलिसी चालू आहे किंवा पॉलिसी नंतर, टोटल डिसेबिलिटी ड्युरिंग द पॉलिसी, डेथ आफ्टर द पॉलिसी, फॅमिली इन्कम चालू राहावं म्हणून ते किती असावं, ते एक सगळं वेगळं कॅल्क्युलेशन आहे. पण तुम्हाला जर हे बेनिफिट पाहिजे, रायडर आहे. लक्षात घ्या सगळ्या रायडरसाठी थोडी एक्स्ट्रा कॉस्ट इन्व्हॉल्व्ड असते, पण त्याचे बेनिफिट्स पण त्याच्यात ॲड होऊ शकतात. सो फॅमिलीला इन्कम चालू राहावं म्हणून एक रायडर असतो. तो रायडर ॲड केला तर काही कंडिशन्समध्ये जिथे तुमचा इन्कम लॉस, टोटल डिसेबिलिटी, डेथमध्ये फॅमिली इन्कम चालू राहू शकतं. पॉलिसी टू पॉलिसी या गोष्टी चेंज होतात. आपण एक पॉलिसी स्टडी नाही करत आहोत, आपण ओव्हरऑल कन्सेप्ट समजून घेतोय. क्रिटिकल इलनेस. काही क्रिटिकल इलनेसचे 40-50 क्रिटिकल इलनेसची एक लिस्ट आहे. आजकाल ती वाढली आहे.
आय हर्ड इट हॅज क्रॉस्ड 55, क्लोज टू 60. प्रत्येक कंपनीप्रमाणे ती वेगळी आहे. सो त्यापैकी कोणाला काही झालं तर क्रिटिकल इलनेसची अमाउंट ड्युरिंग द प्रीमियम पेइंग टर्म मी म्हणते, तर क्रिटिकल इलनेसची अमाउंट त्यांना हँडओव्हर केली जाते आणि पॉलिसी कंटिन्यू राहते. इन केस डेथ इज हॅपनिंग तर डेथ कव्हर दिलं जातं. ठीक आहे. शेवटचा पॉइंट इंटरेस्टिंग आहे, समजून घेऊया. रिटर्न ऑफ प्रीमियम, आरोपी म्हणतो आम्ही त्याला. आरोपी, बरेच लोकांना असं असतं टर्म इन्शुरन्स घ्यायचा ना मॅडम, मला टर्म इन्शुरन्समध्ये काय मिळणार? लक्षात घ्या, तुमच्या पॉलिसी टर्ममध्ये जर 70 पर्यंत कव्हर केलंय, 70 पर्यंत तुमची डेथच नाही झाली, तुम्हाला प्युअर टर्म पॉलिसीमध्ये काहीही मिळत नाही. मग लोकांना असं वाटतं की अरे माझे पैसे फुकट गेले, तर ते फुकट नाही जात. इन्शुरन्सचा कन्सेप्ट असा आहे की जिथे एक पूल क्रिएट केला जातो. इन केस कोणाच्या घरात काही अनफॉर्च्युन इव्हेंट होतोय, त्यासाठी हे पैसे वापरले जातात. यू शुड कन्सिडर युअरसेल्फ लकी की तुमची डेथ नाही झालेली, यू आर लाईफ अँड यू कुड सर्वाइव्ह. मग काही जणांचं असं असतं विच इज नॉट अ बॅड आयडिया की मला आरोपी पाहिजे, मला मुझे कुछ उसमें से रिटर्न चाहिए एंड बाय द एंड ऑफ द पॉलिसी अगर मैं जिंदा हूँ तो मुझे उसमें से कुछ मैंने भरा उतना तो मुझे वापस चाहिए. येस, यू कॅन टेक इट बॅक. देन यू कॅन ॲड द रायडर ऑफ आरोपी. रिटर्न ऑफ प्रीमियम तुम्ही जेवढे भरलेत तेवढे घ्या, जीएसटी कट होणार, उरलेले पैसे सगळे रिटर्न मिळतात. एक मुद्दा महत्वाचा इथे असा आहे की जर तुमचा प्रीमियम 100 रुपये येणार असेल तर आरोपी सकट तो जातो 120. ठीक आहे. समजून घ्या. I can't hear you. सॉरी, आमच्या ऑफिसच्या वायफायचा इश्यू झाला होता बहुतेक. मी दोघं Oh, चौघं okay. लॉग आउट झालो. सॉरी. सो मी परत शेअर करते. वेर वी, एकच मिनिट. पण होतो या स्लाइडवरती आरोपी. आम्ही हा कन्सेप्ट सांगत होते. तुम्ही 20 रुपीज एक्स्ट्रा भरताय. वाय? बिकॉज कंपनी विल इन्व्हेस्ट दॅट एक्स्ट्रा मनी अँड गिव्ह इट टू यू बॅक. पण मला एक सांगा, हे जे तुम्ही एक्स्ट्रा भरणार आहात ते जर तुम्ही याच्याऐवजी 15-20 वर्ष जी काही तुमची प्रीमियम, जी काही तुमची पॉलिसी टर्म आहे तेव्हा जे इन्व्हेस्ट केलेत ना, तर त्याचे रिटर्न्स खूप जास्ती मिळतात. सो नेहमी एक ॲज अन ॲडवायझर माझा किंवा बाबांचा एक सल्ला असतो, कीप युअर इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स सेपरेट. इन्शुरन्समधनं काहीतरी मिळेल म्हणून घ्यायचा नसतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पैसे वाढून मिळतील म्हणून ऑप्शन नाहीये. हा फक्त प्रोटेक्शनसाठी आहे. हा फक्त रिस्क असेसमेंटसाठी आहे. सो दिस वॉज अबाउट आरोपी. हे रायडर्स आहेत, इनफॅक्ट अजून पण काही आहेत, ते खूप डिटेलमध्ये, म्हणजे त्याची नावही आपण ऐकलेली नसतात. मी ते नाही घेतले, मी जनरल जे लागतात ते घेतले. जर तुम्ही थोडंसं टॅक्स बेनिफिटबद्दल जाणून घेऊया. जर तुम्ही ओल्ड टॅक्स रिजिम फॉलो करत असाल तर खाली दिलेलं फॉलो होईल. भरलेला प्रीमियम, ATCच्या अंडर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. अच्छा, अजून एक खूप चांगला पॉइंट की जी येणार आहेत तुम्हाला 1-2 कोटी, तुम्हाला म्हणजे नॉमिनीला, इन केस ऑफ एनिथिंग हॅपनिंग आपल्या नॉमिनीला जे पैसे जातात ते कम्प्लिटली टॅक्स फ्री असतात. त्यावर नॉमिनीला काहीही टॅक्स पे करायचा नसतो. बिकॉज ही इज एंटायटल्ड टू हिज हिज ते त्याचा हक्क आहे, अधिकार आहे, हिज राईट टू गेट दॅट मनी. सो 1010D तर ॲप्लिकेबल सगळ्यांनाच आहे. ATC ओनली इफ युअर फायलिंग अन ITR थ्रू ओल्ड रेजिम.
new regime, there is no tax benefit, which everyone is aware, because already the tax slab is very high. आता मल्टिपल पेआउट ऑप्शन म्हणजे काय? तुम्ही जेव्हा ॲट द टाइम ऑफ बायिंग अ पॉलिसी, यू कॅन ऑलवेज सिलेक्ट, तिथे 2-4 पॉईंट्स असतात. तुम्ही इन केस ऑफ डेथ, वुड यू वॉन्ट युअर नॉमिनीज टू हॅव अ लमसम अमाउंट? तुम्हाला वाटतं की नॉमिनी इज कॅपेबल ऑफ मॅनेजिंग दॅट, प्लीज गो हेड. Second, somebody may feel my wife or my kids are not, or my husband in case of a female, are not, would like to have fixed income every month. Yes. Third option, your spouse to have income, and your kids to have lump sum. Yes. सो अशा पद्धतीचे आय थिंक ABCD F पर्यंत वगैरे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही कोणाला कन्सल्टही करू शकता आणि प्रत्येकाच्या लाईफप्रमाणे तुम्ही ज्या पॉइंटला इन्शुरन्स घेताय त्याप्रमाणे हा ऑप्शन वेगळा असू शकतो. त्याचा रूल नाहीये की हे चांगलं की ते वाईट, असं नाहीये. प्रत्येकासाठी गोष्टी वेगळ्या आहेत. पुढे जाऊया. अच्छा, टर्म इन्शुरन्स बद्दल मला जे सांगायचं होतं ते इतकंच आहे. मी एक पॉइंट ना या प्रेझेंटेशनमध्ये इन्क्लूड करायचा राहिला माझ्याकडून, सॉरी, पण मला शेअर करायचा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. प्रीमियम भरताना प्रत्येक कंपनी तुम्हाला 2 मेजर ऑप्शन्स देते. एक रेग्युलर पे, जे तुम्ही जोपर्यंत 60 किंवा 58 पर्यंत होताय, किंवा लॉंगर टर्म 15, 20, 25 वर्ष तुम्ही भरताय, दॅट इज रेग्युलर पे. प्रीमियम कमी असतो आणि लाईफ कव्हर चालू राहतं. सेकंड ऑप्शन विच इज लिमिटेड पे. तुम्ही फक्त 5, 7, 10 किंवा 12 वर्षच भरता. ऑफकोर्स तुम्ही कमी वर्ष भरताय आणि त्याच्यानंतर लाईफ टाईम जेवढी टर्म घेता तोपर्यंत लाईफ कव्हर चालू आहे, तर प्रीमियम इज गोइंग टू इन्क्रीज. आता जर एखादं प्रोफेशनल आहे, लाईक क्रिकेटियर्स, ॲक्टर्स किंवा बिझनेसमॅन, ज्यांना माहिती आहे माझा आत्ता बिझनेस चालतोय, मला आत्ता असाइनमेंट्स आहेत, मी आत्ता चांगला स्पोर्ट्समध्ये मी खेळतोय, मे बी मला माहिती नाही आफ्टर 15 इयर्स माय बॉडी विल कॉपरेट ऑर नो, ऑर वेदर आय विल बी इन द टीम. आत्ता माझ्याकडे खूप पैसे आहेत, भले लिमिटेड पे महाग आहे, मी घेऊन टाकतो. सो बिझनेसमॅनसाठी किंवा ज्यांचं लिमिटेड पे, एखादी असाइनमेंट मिळाली, 5-10 इयर्स यू आर वर्किंग समवेअर, यू वॉन्ट टू रिटायर अर्ली, स्टार्ट विथ युअर ओन बिझनेस, आत्ता इन्कम आहे, सरळ लिमिटेड पे घ्या, कपॅसिटी आहे, पे करा, यू आर सॉर्टेड फॉर द लाईफ. पण जर तुमचं इन्कम खूप जास्ती नाही आहे, म्हणजे फ्लक्च्युएटिंग नाही आहे आणि सिस्टमॅटिक आहे, रेग्युलर पे, तुम्हाला माहिती आहे की मी गव्हर्नमेंट जॉब, बँकेत आहे, कुठेतरी अशा ठिकाणी तिथे मी अगदी 58 आणि 60 पर्यंत काम करणार आहे आरामात, तर रेग्युलर पेसाठी जा. सो हे इथे इन्क्लूड करायचं राहिलं, दॅट विल बी बेटर फॉर यू. सो हे होतं जे आम्हाला टर्म इन्शुरन्सबद्दल तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आपण ऑफकोर्स सेशन झाल्यानंतर मी थांबीन 1-2-5 मिनिटं. कोणाचेही डाऊट्स असतील, आपण इथे वेळ लागला तरी चालेल, डिस्कस करूया. अच्छा, काहीतरी इंटरेस्टिंग, हा आमचा नेक्स्ट टॉपिक आहे. तुम्हाला असं वाटेल की हे काय आम्ही फायनान्सबद्दल बोलतो, आम्ही ॲडवायझर्स आहोत, फायनान्शियल प्लॅनर्स आहोत, इथे काहीतरी मायथॉलॉजीचे पिक्चर्स दिसतात. नेक्स्ट टाइम आम्ही तुमच्यासाठी मायथॉलॉजीच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. प्रत्येक गोष्टीत आपल्याला फायनान्स शिकण्यासारखं आहे. मग त्यात रावण असेल, द्रोणाचार्य असतील, गणपतीची गोष्ट असेल, आणि आमचा हा प्रयत्न आहे की फक्त अगदी जार्गन्स वापरून, सो पुढचा टॉपिक आहे मायथॉलॉजी आणि फायनान्स. कठीण कठीण जार्गन्स, कठीण कठीण इक्वेशन्स, मोठ्या मोठ्या गोष्टी, म्हणजे ऑफकोर्स अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली वी हॅड टू डू दॅट, बट वी डोंट वॉन्ट यू टू गो थ्रू दिस. खूप छान रिलेट करूनही फायनान्स शिकता येतं आणि आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. सो नेक्स्ट टॉपिक आम्ही हा ठेवलाय, जनरल असेल, पण आपली इंडियन मॅथॉलॉजी खूप प्रगल्भ आहे, त्यातनं शिकण्यासारखं खरंच खूप सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो एक वेगळा प्रयत्न आहे, माहिती नाही कसा, हाऊ इट विल गो, बट वी वॉन्ट टू ट्राय, आणि आम्हाला आवडेल जर तुम्ही ह्याचा पार्ट बनलात तर. सो हे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, हे आमच्या टीमचे नंबर्स आणि ईमेल IDs आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता. बरेचसे तुम्ही ऑलरेडी आमच्याबरोबर कनेक्टेड आहात, तर अवेअर, पण एक आम्ही इन्क्लूड करतो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी.
आम्ही हे जे सेशन्स घेतोय त्यात काही सजेशन्स असतील आम्हाला नक्की सांगा. पूर्ण टीम ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड असते. सो काही फीडबॅक चांगला वाईट मला नक्की आवडेल. जसं मी म्हटलं हां, ओके. डिस्क्लेमर सेबीचे रूल आहेत. हे तर आलंच पाहिजे. पुढे जाऊया. येस, इथे मी सांगते की आजचं सेशन जे आम्हाला शेअर करायचं होतं ते झालेलं आहे. जसं मी म्हटलं पूर्ण टीम एफर्ट्स आहेत. यात मी जरी फेस केलं तरी मला टर्म इन्शुरन्स माझ्या बाबांनी शिकवला. ही स्टार्टेड विथ हिज जर्नी विथ टर्म इन्शुरन्स. सो खरं सांगू तर मला असं वाटलं होतं काल मला बरं नव्हतं थोडं. खूप सर्दी, थोडासा फीव्हर. सो मला वाटलं मी लेट हिम टेक द सेशन. पण मग मी ऑलरेडी प्रिपेअर केलं होतं सो मी घेतलं. बाबा तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बाबा अनम्यूट करायला सांग त्यांना. हा, काही नाही, बरोबर आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. सो Uh, ॲज आय yes. सेड हां, बोला ना. Aishwarya, good morning. काका, गुड येस मॉर्निंग. कुणाल, गुड गुड मॉर्निंग. 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 अच्छा, मला एक क्वेश्चन होता की म्हणजे कॉमन क्वेश्चन आहे की व्हॉट इज द राईट एज टू टेक दिस टर्म इन्शुरन्स? व्हेरी गुड. बिफोर 35 इयर्स इट विल बी बेटर. कारण प्रीमियम हा 35 वर्षानंतर एकदम वाढत जातो आणि मग आपण टाळाटाळ करतो की प्रीमियम जास्त आहे, नको. आणि हा जो प्रीमियम तुम्ही जर 35 एजच्या आधी घेतलात तर जो प्रीमियम तुमचा कमिटमेंट होईल तो तुम्हाला पुढे 20-25 इयर्स व्हॉट एव्हर मे बी तो कंटिन्यू राहतो, बदलत नाही. मेडिक्लेम सारखं ह्याचं नाही आहे. एकदा आपण पॉलिसी घेतली, प्रीमियम फिक्स झाला की तो पुढची टर्म जेवढी आहे तेवढंच पर्यंत तो सेम राहतो. त्यामुळे 35 बिफोर 35 एज इज द राईट एज टू टेक द टर्म इन्शुरन्स. थँक्यू. Hello, Kunal. Hello, Chandrakant Saab. Ah, I just bolo. wanted to add and confirm here. Yeah. I think the earlier we buy, medical is not required. Is that understanding correct? जैसे अगर It- कोई 25-26 साल में Correct. करता है तो मेडिकल शायद उसको ना हो और बाद में फिर अपने को खुद को मालूम नहीं होता है कि कुछ प्रॉब्लम हुआ है वो मेडिकल में पकड़ा जाएगा. Is that understanding correct that the earlier you do there is no Yes. medical required? करेक्ट. But also it depends upon how much insurance you are taking. करेक्ट. सम Okay. एश्योर्ड वर पण डिपेंड हाँ, करतं. सम एश्योर्ड भी Okay. उसमें कंसिडर किया जाता है. जी. इसका मतलब ये नहीं कि एट द एज ऑफ 30 you can buy an insurance of 3 crores or like that. It depends upon your Oh. policy and डिपेंड्स अपॉन युअर income. इन्कम अँड सम Right. Physical condition also. Right. हाँ, physical condition, right. Yes. किंवा जैसा मैं मगाशी म्हटलं नीलेशजी, वो आपके साथ जी. सिर्फ बात करेंगे. आपको हाँ जी. बोलेंगे जरूरत नहीं है कि आप मेडिकल करो, बात करेंगे आपके साथ. बट द टीम इज सो स्मार्ट that if they find out anything, they may ask you to go for an medical, even if you are of young age. Okay, okay. I get your point. So even if you are at a favorable age, they might, if they suspect, they might ask you to go for medical. Yes, I yes, got आहे it. आमच्याकडे केस चालू आहे. त्याने त्याच्या अच्छा ते बँक स्टेटमेंट मागितलं 1 महिन्याचं. In that they could find some bills, medical bills he has paid in last 3 months consecutively. So they have found out. Then he said नहीं मैंने वो hair transplant किया very young age, early 30s. So they are like why this, and then give us the report. Now they are asking for ECG, some another test after a month. सो होऊ शकतं. सो इट डिपेंड्स की तुमची हेल्थ कंडिशन काय आहे अँड हाऊ दे कॅन, इफ दे कॅन फाइंड आउट समथिंग, इफ दे फील that should be taken care of, if they want to have more clarity, they may ask you to go for medical. Otherwise they will issue the policy straight away within like 2-3 days also. पूर्वी एक पॉलिसी असायची की नोकरी लागल्याबरोबर एक 5 वर्ष कमी प्रीमियम करायचा आणि त्याच्यानंतर तो प्रीमियम वाढायचा. तशा पॉलिसी आता चालू आहेत का? इन्शुरन्स आता जितके आहेत बाबा तुम्ही गाईड करू. मला जेवढं माहिती आहे फिक्स राहतो. जो सुरुवातीला असतो तो आता फिक्स राहतो शेवटपर्यंत. नाही, आता या पॉलिसी अवेलेबल नाहीये अशा प्रकारच्या. Ma'am, I have a question. If let us say that I have the financial strength to buy multiple term insurance policies,
So, Hmm. in the case of my death, will all those policies be respected, or is there a certain limit? First of all, to how many amount policies I can buy, और having bought the policies, तो मुझे कितना मिलेगा? जैसे 3 जगह पे मैंने 2-2 करोड़, I am saying that my financial strength allows me, और कंपनी ने ऑब्जेक्ट नहीं किया, they have checked my statement, salary slip and all that. So will they respect? Yeah. Very good question. Nilesh, thank you for this question. Acha, Thank you. whenever you are buying a policy, one important point, you have to disclose all your current life insurance policies every time you buy a new insurance. If it is life insurance, because बाद में जाकर किसी भी कंपनी, no company can deny your claim if they have given you a policy. अच्छा, मतलब ये ऐसा हुआ कि और कोई जगह पे आपने इंटरव्यू दिया है क्या? वैसा हो गया वो, हाँ। जब भी जॉब के लिए नहीं, जॉब के अच्छा, लिए और जाते एक हैं. चीज, अच्छा, somebody is earning 40 lakhs per annum, he's eligible for 6-7 CR, and if he has 3 CR somewhere else, he wants 3 CR from you, the company will give him. But if he is not eligible, company will first check all the current policies, और कंपनी तभी ना बोल देगी. ऐसे कभी भी नहीं होगा कि अरे इसकी डेथ हो गई बाद में पता चला इतने सारे पॉलिसीज थे, ऐसा कभी भी नहीं होगा, क्योंकि आपके पैन के अंडर हर एक पॉलिसी आजकल ट्रैक होती है, और वो लोग डिस्क्लोजर मांगेंगे. वो लोग, अगर आपने छुपाया तो बिल्कुल क्लेम नहीं मिलेगा बाद में, ऐसा सब रूल्स अभी है. सो एट द टाइम ऑफ टेकिंग अ पॉलिसी यू हैव टू disclose all the coverages which you have bought throughout your lifetime. Very good point. Yes. Ma'am, if nobody else has a question, I will wait and then ask my question, because that is something that I need to know. कोणाला विचारायचं अजून, किंवा निलेशजींना काही असेल तर ते विचारतील. असं नो प्रॉब्लेम. Yeah, yeah. सगळ्यांना बाकीच्यांना पण शिकायलाच मिळत आहे तुमच्या प्रश्नात. Yeah. Don't worry. Yeah. See, you mentioned that while I'm buying the policy, I can decide whether I want return of premium or no. And you said that generally return of premium what will return is only what I have paid minus the GST and whatever charges उन लोग का होगा वो. So I wanted to ask you, is it advisable? Now, all these questions I am basically asking for my daughter, So, yeah. So, is it better to, let us say कि regular premium सालाना अगर 24-25 हजार है, 1 CR के लिए, let us just I'm just giving rough figures, और अगर मुझे रिटर्न ऑफ प्रीमियम चाहिए तो वो 30 या 35 हजार होता है, यानी let us say कि 10 हजार मुझे ज्यादा भरना पड़ रहा है. तो आर यू सेइंग दैट इट इज एडवाइजेबल टू इन्वेस्ट दैट 10,000 समवेयर एल्स रादर देन गो Yeah. फॉर रिटर्न ऑफ प्रीमियम, क्योंकि Yeah. वो विदाउट इंटरेस्ट मिलने वाला है करके? Correct. I will tell you. जी, See, थैंक यू सर, थैंक यू. It is not advisable to take a return of premium, because if you 5,000 more, if you start an SIP 5,000 rupees or something else, you will save more money in the other product rather than to buy the get money back. That is return of premium. So premium will be higher. So it is better to do not go for the ROP. थैंक यू सर, थैंक यू सो मच. And now I promise I have my last question, ma'am. Okay, no problem. Please go. Yeah. मुझे ये पूछना था कि जैसे रेगुलर पॉलिसीज में सरेंडर वैल्यू होता है वगैरह, Yes. तो इसमें आई हैव इन माय ओन लेमेन्स मेथड, आई हैव चेक पॉलिसीज, तो किसी में भी ना सरेंडर वैल्यू या एग्जिट प्लान नहीं है. देयर इज वन दैट हैज जस्ट कम, कोटक का ई सिग्नेचर है. सो आई वुड एडवाइज यू टू इन योर फ्यूचर सेशन थोड़ा बहुत मे बी 5 मिनट, कोटक का ई सिग्नेचर है तो विच इज प्रॉमिसिंग एन एग्जिट प्लान, बट आई एम श्योर दे हैव सम कंडीशन के इतने साल के बाद ही एग्जिट करता है. तो इज देयर एनी पॉलिसी ऑफ एनी कंपनी विच अलाउज यू टू कि आज मुझे पैसा Yes. चाहिए, आई एम नॉट Yes. बॉदर्ड अबाउट माय डेथ, तो ऐसा कोई? Yes, there are two cases. There are two types of life insurance. One is term. We were discussing about term. जैसे मैंने सेशन के दरमियान बोला, टर्म इंश्योरेंस यू डू नॉट गेट एनीथिंग बैक, वो पैसा गया अगर आप बच गए तो. सेकेंड,
Endowment policies is what you were talking about. Endowment में पैसा मिलता है. It could be after certain period. Money back म्हणू शकतो त्याला. Endowment policy. Wherein you get something back. It is investment plus insurance. Yes. Not only Okay, so you Kotak, mean it is a every kind of company a, has. you Every mean it is a company has kind of a term insurance plus return of money also. It's a combination return of of that. premium, yes, but return of money wherein investment की तरह आपको guaranteed भी मिल सकता है और उसमें market link ULIP भी अच्छा, हो market सकता link भी हो सकता है. है. Yes, Okay, okay, very ma'am. much, Yeah. yes. No further One thing- questions for me. Thank you. One thing you have No to problem, remember, don't worry. Thank you. In fact, I think everybody got to. In fact, we could also share few more things. So, Yeah, that is the intention. Thank you, ma'am. yeah, Achal thank sir. you. one thing we have to remember, whenever Ji, sir. there is a term policy, there is no surrender value. Yes. Right, right. Because it is of no cost, they are giving you the premiums are very low. Minimal Yes. cost. Ah, Yes. So Yes. no surrender value for term policy. In Understood, sir. case of term policy, if the claim comes within 3 years, it is considered as early claim. Any claim after 3rd year is a normal claim. Claim सभी में मिलता है, early भी मिलता है, regular भी मिलता है. But early claim में you have paid just nominal 20,000 a year, मतलब 60, 70, 80 कितना भी भरा आपने. And then policy could be 1 CR. So that is very crucial point for company. इसलिए company थोड़ा पहले आपको medical सब ITR मांगेगी but it's beneficial. सो ठीक आहे, दॅट्स इट. कोणाला काही विचारायचं असेल तर थांबा, अदरवाईज आजचं सेशन झालेलं आहे. थँक्यू, सगळ्यांनी जॉईन केलात. आपण दर सेशनला शेवटी फोटो काढतो. आज क्वेश्चन्समध्ये फोटो राहिला, आता आपण एक फोटो काढूया. 1 मिनिट, मी गॅलरी व्ह्यू Video on करा. हा, तुम्ही इफ यू कॅन प्लीज पुट युअर व्हिडिओज ऑन. जितकी लोक आहेत आपण पटकन एक फोटो घेऊया. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. Thank you. Thank you. It was a good session. करते. Yeah. Thank you काही very much. फीडबॅक असेल आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. Okay. Bye. Thank you, Ganesh sir. Bye, everyone. Thank you, everyone. Thank Bye. you, ma'am. Your Thank you. sessions are getting only better. Thank you so much. थँक्यू. इट्स अ प्लेजर. थँक्यू. थँक्स फॉर फीडबॅक.